नमस्कार मंडळी, मी आहे संगीता. संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची ग्रेव्ही भाजी. खूपच छान होते आणि झटपट होते. ज्यांना बनवता येत नाही ते सुद्धा बनवतील, इतकी सोपी आहे. चला तर मंडळी, आपण सुरुवात करूया बटाट्याची भाजी कशी बनवायची ते. 3 बटाटे अर्धे अर्धे भाग करून स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत. आणि 2 कांदे आपल्याला बारीक चिरायचे. 2 टोमॅटो आहेत, ते पण बारीक चिरून घ्यायचे. लसणाच्या ह्या 10-15 पाकळ्या आहेत. 1 इंच आलं आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या आहेत. हे आपल्याला वाटून घ्यायचे. हे कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे पहा, असं बारीक वाटून घ्यायचं. चिरून घेऊया. बारीक चिरायचा कांदा पण. हे पहा, असं एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. हे पहा, आपण बटाट्याची ग्रेव्ही बनवतोय, रस्सा भाजी, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो आपल्याला थोडं जास्त लागणार आहे. भातासोबत पण छान लागते आणि भाकरीसोबत, चपातीसोबत, पुरीसोबत खूपच छान भाजी लागते. धुवून घेतली स्वच्छ. हा बटाटा आहे, तर ह्याच्या आपल्याला जराशा फोडी करून घ्यायच्या. हे पहा, असे तुकडे करून घ्यायचे. आपण कढई गरम झाली, तेल घालून घेऊया. मोहरी घालूया अर्धा चमचा. 1 चमचा जिरं घालूया. आता त्याच्यात कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा आहे. जरासा लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतायचं आहे. त्याचा फ्लेवर छान येतो. मिरची आणि लसूण अद्रक आहे, ते घालून घेऊ. त्याला पण छान परतून घेऊ. कढीपत्ता घालूया. 1 चमचा मी धने पावडर घातली. अर्धा चमचा हळद घातली. लाल तिखट घातले 1 चमचा, कारण आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे जरासं कमी घातलं. आणि याच्यात आपण गरम मसाला घालणार आहोत अर्धा चमचा. आता याच्यात आपण टोमॅटो घालूया. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू, कारण त्यामुळे आपला टोमॅटो जो आहे तो नरम होईल आणि छान शिजेल. हे पहा, थोडंसं मी मीठ घालते, अर्धा चमचा. आता याला 1 मिनटं, अर्धा मिनटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे आपला टोमॅटो नरम होईल जरा. बघूया कसं झालं आहे टोमॅटो. हे पहा, छान असं जरासं नरम झालं आहे. आता याच्यात आपण बटाट्याची फोडी घालूया आणि जरासं परतून घेऊया, कारण तेलामध्ये जरासं फोडणीमध्ये बटाटा परतून घेतला की त्याचा टेस्ट खूपच छान येतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. पाणी गरम करूनच आपल्याला भाजीत घालायचं आहे. जरासं हलवून घेऊया. आता याच्यात आपण गरम पाणी घालूया थोडंसं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ भाजी करू शकता. सेमच बनवते, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. हे पहा, आता याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. त्याच्यात वरून कोथिंबीर घालायची. आणि जरासं मीठ घालूया. मीठ तुमच्या आवडीनुसार घाला. मगाशी अर्धा चमचा घातलं होतं, आता थोडंसं घातलं आहे, कारण आपण मिरची वाटताना पण थोडंसं घातलं होतं. हे पहा, अशी भाजी बनवून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कशी भाजी बनवता, अशीच बनवता की कशी बनवता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
चला तर भेटूया पुढील रेसिपीमध्ये. थँक्यू.